आज गेले होते डीमार्टला मला किराणा भरायचा होता म्हणून आणि प्रकाशला शूज पण घ्यायचे होते. ते सगळं घेतलं आणि घरी यायला निघालो आणि खरेदी करता करताना 8:30 कधी वाजले मला समजलंच नाही. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का मला माहित नाही, पण मी नेहमी नोटीस करते. आपण जेव्हा पण मॉलमध्ये किंवा डीमार्टला जातो ना, तेव्हा आतमध्ये खरेदी करत असतो तेव्हा टाईम किती झाला याचं भानच राहत नाही. माझ्यासोबत नेहमी असं होतं. तुम्ही ही गोष्ट नोटीस केली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग घरी आले, घरी आल्यानंतर सगळा किराणा बॅगेतून काढला, व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवला आणि येता येताना दूध घेऊन आले होते. ते गरम करायला ठेवलं आणि स्वयंपाक बनवायचा बाकी होता. खरंच कंटाळा तर खूप आला होता, पण जेवण बनवणं गरजेचं होतं कारण बाहेरचं खायचं नाहीये मला. मी स्किप करते बाहेरचं खाणं. आणि त्याच्यानंतर मग शेंगदाणे भाजायला ठेवले. शेंगदाणे भाजतात ते तोपर्यंत म्हटलं की भाकरी थापून घ्याव्यात आणि छान अशा 2 ज्वारीच्या भाकरी केल्या. सध्या मी ज्वारी खाते. भाकरी बनवण्यात एवढी मग्न झाले की एका साईडला दूध तापायला ठेवलं होतं हेच विसरून गेले आणि ते दूध ना गरम होऊन उतू गेलं पार. आणि असं काही झालं ना मला एवढा राग येतो ना माझा स्वतःवरच. असो हे आता नेहमीच झालंय माझं. दिवसातून 2 ते 3 वेळेस मला गॅस असाही धुवावा लागतोच ह्या सगळ्या गोष्टींमुळे. मग तो गॅस व्यवस्थित पुसून घेतला आणि त्याच्यानंतर भाजीला फोडणी दिली. जोपर्यंत पावट्याचं सीझन आहे ना तोपर्यंत मी हा पावटा खाऊन घेते बरं का, कारण मला खायला खूप आवडतो. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.